नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे बुधवार आणि इथे एक गिफ्ट आलं आहे. ते आमच्यासाठी नसून मनूसाठी आहे. मनूचा बड्डे आहे रविवारी, पण तिचं गिफ्ट जे बड्डेचं आहे ते आत्ताच आलं आहे. हे तिच्या मामाने पाठवले, म्हणजे माझ्या भावाने, संकेतने. त्याला मी बोलले होते की तिला अशी सायकल घ्यायची, तर त्याने ते ऑनलाईन ऑर्डर केलं आणि ते लगेचच आलंही 2 दिवसात. तर त्याच्याच अनबॉक्सिंग आम्ही दोघी मिळून करत होतो, कारण मनू तर झोपलेली होती. आणि मला ह्या गोष्टी असतात ना अशा अनबॉक्सिंग करून, आता ही जी सायकल मागवली होती ना ती आपल्याला आहे ना असेंबल करायची होती. तर त्या असेंबल करायला ह्या गोष्टी आहेत ना मला खूप जास्ती आवडतात. हां, जोपर्यंत त्या जमत आहेत तोपर्यंत. काही काही गोष्टी आहेत ना व्यवस्थित असेंबल होतच नाही, मग थोडीशी चिडचिड होते. तर या सायकलचंही असंच झालं. याला मी इतका वेळ घालवला आणि एक शेवटचा पार्ट ना मला नीट लावताच येत नव्हता, कारण त्याचा नट निघत नव्हता. ते मी पुढे तुम्हाला दाखवेल आहे. पण शेवटी ना नंतर मला वाटतं मी एक 4-5 वाजता तो देखील असेंबल केला होता. म्हणजे मी पूर्ण सायकल असेंबल केली होती. जोपर्यंत मला ते होत नाही ना तोपर्यंत मला दम निघत नाही. आणि असं माझं ना नेहमीच होतं, एखादं काम जर मी करायला घेतलं आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मला काही चैन पडत नाही. तर फायनली सायकल असेंबल करून झाली आहे, पण पूर्ण झाली नाही आहे. काय झालं आहे मी दाखवते. तर ही सायकल ना बाकी सगळं व्यवस्थित तिचं लावून झालं. मी याला अर्धा तास घातला, पण हे जे पाठीमागचं हँडल आहे ना ते मला लावता नाही आलं. याचा हा नटच निघत नाही आहे. आता ते आल्यावर पाहतील त्याचं. पण ना मी इथे या दोघींना आहे ना, इथे ही आहे आणि इकडे ही आहे, या दोघींना मी झोपी लावलं होतं. मनू 1 वाजता झोपली असेल आणि ह्या मॅडमला आहे ना मी साधारण 2-2:30ला झोपी लावलं. आता 3:30 झालेत आणि ह्या दोघी उठून आल्यात. झालं असं की हिला तर मी झोपी लावतेच, कारण ती छोटी आहे. या मॅडमलाही आज मला झोपी लावावं लागलं, कारण आमच्या मॅडमने काय उद्योग केलाय तो अंडाला लागले. सांगते 1 मिनिट. आम्ही नवन्याने काय केलं सकाळी, ती आज भरपूर लवकर उठली होती. त्यामुळं 8 वाजेपर्यंत तिचा ब्रश करून झाला, नाश्ता करून झाला आणि खूप वेळ होता स्कूलला जायला. म्हणून मी म्हटलं ठीक आहे तू खेळ मग जरा वेळ. तर मॅडम खेळायला गेल्या आणि काय माहिती काय केलं, काय खेळत होत्या. दोघी होत्या आणि बेडरूममध्ये खेळत होतो. हो का? दोघी बेडरूममध्ये होत्या, कॅमेऱ्यासोबत खेळत होतो असं ती म्हणते. तिचा जो छोटा खेळण्यातला कॅमेरा आहे त्याच्यासोबत. आणि कशी पडली देव जाणे. ते जे माझ्या बेडचं आहे ना मी बाकीचं काढून टाकलं आहे, पण जे पाठीमागचं आहे ते ठेवलेलं आहे. तर त्याच्यावर पडली, तर ते ना इथे लागलं आहे तिला. आणि आता ते किती लागलं आहे, कसं लागलं आहे हे ती अजिबात बघू देत नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. तर हा व्हिडिओ आहे ना जवळपास तिला लागल्यानंतर मी पाऊण तासाने काढलेला आहे. तरी हे असं दिसत होतं, पण जेव्हा तिला लागलं ना तेव्हा खूप रक्त झालं पूर्ण तोंडात, माझ्या हातात. म्हणजे मी इतकी गडबडली, कारण मी असं रक्त वगैरे ना मी दुसरं कोणाचं कधी पाहिलेलं नाही आहे स्वतःचं सोडून. त्यामुळे मी खूप जास्ती घाबरले तिला लागलं तेव्हा. तर थोड्याशा पाण्याने वगैरे तिला गुळण्या करायला लावल्या, पण ते काही थांबलंच नव्हतं. मग मी तिला काही स्कूलला पाठवलं नाही. आणि लहान मुलांचं असं असतं, त्यांना लागलं किंवा त्यांना थोडंफार दुखत असेल, बरं नसेल, तर त्यांना मम्मी ना जरा जास्तीच लागते. म्हणजे ते एकदम छोटे बाळासारखे वागायला लागतात. तसंच नवन्याचं काहीच झालं. तिला जेवण भरवायला मम्मी लागते, तिला झोपी लावायला मम्मी लागते. तिला काय झालं, आंघोळ करायला मम्मी लागते, आंघोळ करायलाही मम्मी लागते. आणि इथे ही आहे ना, इथे बर्ड्स बसतात ना त्यांच्याशी बोलते. तर सकाळपासून हिला तर सांभाळावंच लागतं, हिलाही त्यात छोट्या बाळासारखं सांभाळावं लागतं. त्यामुळे पूर्ण दिवस असं मला बिझी असल्यासारखं वाटतं. आणि एवढं करून मी यांना दोघींना झोपी लावलं. आणि चूक माझी झाली की मी त्या दोघींपासून उठून आले. म्हणून असं असतं की तिच्याजवळून जर उठून आले ना मी, की ती लगेच उठते. तर ती उठली मी तिच्याजवळून उठून आल्यावर, आणि ती उठली तर तिने हिला देखील उठवून घेतलं. ती जे कोणी शेजारी असेल त्याच्या अंगावर बसते, मस्ती घालायला सुरुवात करते. त्याच्यामुळे ही उठून आली. आणि मी उठून यासाठी आले होते की मला बनवायचं होतं फ्रूट कस्टर्ड. म्हटलं ते गार होणार नाही, म्हणून ते बनवून फ्रीजमध्ये ठेवूयात आणि संध्याकाळी त्याच्यात फ्रूट कट करून टाकूयात. पण आमच्या दोन्ही मॅडम उठून आल्या. आता काय कर, तुला काय करायचंय ते. म्हणजे पिल्लं. चला मी आता फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे. ते कसं बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते. मी ना दूध तापायला ठेवलंय. ते या दुधात काही साखर घालून घ्यायची. आता गोड किती लागेल
किंवा दूध किती घ्यायचं हे सगळं मी अंदाजाने करते. त्यामुळे मी प्रॉपर सांगू शकत नाही की मी किती काय घेतलं इथे. तर ही साखर यात घालून घेते आणि ह्या दुधाला ना छान अशी उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत काय करायचं, इथे मी थोडं ना यातलं दूध आधी काढून ठेवले गरम करायच्या आधी. त्याच्यात आपल्याला कस्टर्ड पावडर घालून घ्यायची सगळ्यात आधी. तर इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घालते. मी व्हॅनिला फ्लेवरचीच आणली. याच्यात खूप वेगवेगळे फ्लेवर पण मिळतात, तुम्हाला जी आवडते ती तुम्ही आणू शकता. पण मला वाटतं की फ्रूट कस्टर्ड करायचं असेल मिक्स फ्रूटचं तर त्याला व्हॅनिलाच चांगली वाटते. त्यामुळे हे आणि ही लगेचच याच्यातनं अशी विरघळल्या जाते. आणि आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे. हे दूध उकळलं ना की यात मग ही कस्टर्ड पावडर आपण जी मिक्स करून ठेवली या दुधात, हे दूध यात घालून घ्यायचं. आता इथे दुधाला ना आपल्या उकळी आली तर आता हे मिक्स करत करत हे असं हे करायचं, हलवायचं. काय आलं? आणि पावडर टाकली ना हे घट्ट व्हायला लागतं. थोडंसं उकळी येऊ द्यायची, 1-2 मिनिट छान असं उकळवू द्यायचं आणि मग गॅस जो आहे ना तो बंद करायचा. हे बघा हे असं घट्ट व्हायला लागतं. तर हे ना बऱ्यापैकी आता घट्ट झालंय आणि मला जेवढं हवं तेवढं तरी झालंय म्हणजे. आणि हे ना आता भरपूर असं घट्ट झालंय, त्यामुळे मी गॅस जो तो बंद करते. सांगायचं तर मी देखील खूप दिवसानंतर फ्रूट कस्टर्ड बनवतीये. मला जसं आठवते की 3 वर्षानंतर तरी बनवत असेल. जेव्हा मी केडगावला राहत होतो तेव्हा बनवलं होतं. तेव्हा पण एकदा मी शेअर केलं होतं तुमच्यासोबत. ते खूप जास्ती घट्ट झालं होतं, म्हणून मी यावेळेस काळजी घेते की ते तेवढं घट्ट नको व्हायला, कारण ते घट्ट झाल्यावर तेवढी मजा येत नाही. आणि जर तुम्ही करणार असेल ना तर हे व्हॅनिलावाला नक्की ट्राय करा. म्हणजे जी कस्टर्ड पावडर आणताल ना ती व्हॅनिलावाली आणा, ते सेम आईस्क्रीम सारखं लागतं. आणि मी तरी जेव्हा हे फ्रूट कस्टर्ड बनवते त्याच्यात 3च फ्रूट्स वापरते. एक म्हणजे पोमोग्रॅनेट, ॲपल आणि बनाना. गो बाई माझी आमची झोप नाही झाली त्याच्यामुळे आम्ही किरकिर करतो. तर हे 3च फ्रूट्स आम्हाला आवडतात त्याच्यामुळे मी तेच घालते. तुम्हाला जर इतर कुठले घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. पण जर आंबट फळ म्हणजे कुठलं आंबट फळ घालणार असेल तर ते लगेचच्या लगेच संपवत, कारण त्याने ना ते खराब होतं. मी एकदा द्राक्ष घातली होती आणि ते एका दिवसात खराब झालं होतं. म्हणजे केल्या केल्या लगेचच ते खायला हवं. आता हे थंड झालं की मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि पूर्ण फ्रीजमध्ये मस्त असं 2-3 तास थंड झाल्यानंतर त्याच्यात फ्रूट्स कट करून टाकणार आहे. तर मी हे कस्टर्ड आहे ना जे आपण मगाशी बनवून ठेवलं होतं ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं. जे आता छान असं सेट झाले, अगदी जसं हवा तसं झालं. घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. त्याच्यातनं कलर थोडासा वेगळा दिसतो पण हा ना येल्लोइश कलर. मी दाखवते. आणि हे मी काही फ्रूट्स आहेत ते कट करून ठेवले. हे आपले डाळिंब, सफरचंद आणि केळी हे 3च फळं आवडतात म्हणून हे 3च मी यात घालते. त्यानंतर ना हे काही ड्रायफ्रूट्स मी कट केलेत. काजू आणि बदामच हे अगदी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर घाला. आणि आता हे छान असं मिक्स करते आणि एक अर्धा तास मी याला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मग अशी मी फक्त कस्टर्ड बनवलं होतं आणि 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता फ्रूट्स घालून पुन्हा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे आपलं फ्रूट कस्टर्ड जे आहे ना ते खाण्यासाठी रेडी होईल. हा असा काहीसा कलर दिसतो. मग अशी खूपच व्हाईट वाटत होता, थोडासा ऑफ व्हाईट कलर दिसतो, असा पांढरा नसतो याचा कलर. आणि छान झाले. म्हणजे टेस्ट मी फक्त कस्टर्डची करून पाहिली होती, ते छान लागत होती. आता फ्रूट्स टाकल्यावर जरा याच्यात फ्रूट्स मुरतील म्हणजे हे अजून छान लागेल. माझं फ्रूट सॅलड खाऊन सांगते. धरा हो, हे खाऊन बघते. जेवण झालंय आमचं.
छान झालं. खूप दिवसांनी गेलं पण छान झालं. बघ ना. धर ना. हा छान झालं. तेव्हा एकदा बनवलं होतं ते एवढं घट्ट झालं होतं. नीट धरा. हळू खा, हळू खा. आत घे. कसं लागतंय? छान लागतंय. आईस्क्रीम सारखं आहे. हो बरं चला खाऊन घे तुम्ही तुमच्या. नीट सांडेल, हळूच जा.